नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी ब्युटी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, अंघोळ झाल्याच्या नंतर अंघोळ झाल्या आपल्याला आपल्या चेहऱ्याच्या स्किनची असेल किंवा आपल्या संपूर्ण बॉडीच्या स्किनची असेल, कशा पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्याप्रमाणेच आपल्या बॉडीची जी स्किन आहे ती देखील छान ग्लो करेल, छान निरोगी आपली स्किन राहील आणि हायड्रेटेड राहील. सो बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत ज्यांना माहिती नाहीये, की आपल्या स्किनची काळजी कशा पद्धतीने आपल्याला घ्यायला पाहिजे आणि हे किती महत्त्वाचं आहे. सो त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि बऱ्याचशा स्त्रिया असं करतात, की अंघोळ झाल्याच्या नंतर आपल्या स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत, डायरेक्टली कामाला लागतात. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. सो तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल, की तुमची जी त्वचा आहे ती कायमच चांगली निस्तेज किंवा उजळलेली किंवा निरोगी कशा पद्धतीने तुम्हाला ठेवता येते किंवा कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता, कशा पद्धतीने डेली शेड्यूलमध्ये अंघोळ झाल्या तुमच्या स्किनला प्रिपेअर करू शकता आणि कायमच निरोगी ठेवू शकता. सो तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि मराठी ब्युटी या आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जी बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. तर चला तर आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. तर सर्वात आधी मी माझा चेहरा जो आहे तो व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलेला आहे, म्हणजेच फेस वॉश करून घेतलेला आहे. आणि मी जो फेस वॉश यूज केलेला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. अ, मी जो फेस वॉश यूज केलेला आहे तो आहे द डर्माकोचा सॅनेल पेप्टाइड 96 हायड्रेटिंग फेस वॉश. आणि हा जो फेस वॉश आहे तो ड्राय स्किन वाल्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. कारण की मी भरपूर वेळेस हा यूज करून पाहिलेला आहे. भरपूर सारं हायड्रेशन जे आहे ते हा फेस वॉश देतो. आणि अजून एक फेस वॉश मी तुमच्याबरोबर शेअर करते, तो म्हणजेच सिंपल रिफ्रेशनिंग फेशियल वॉश. हा जो फेस वॉश आहे तो देखील खूप सुंदर आहे. जर तुमची नॉर्मल स्किन असेल कॉम्बिनेशन किंवा जास्त ड्रायही नाही आणि जास्त ऑइलीही नाही, अशी जर तुमची स्किन असेल तर तुमच्यासाठी बेस्ट हा फेस वॉश आहे सिंपल या ब्रँडचा. सो तुम्ही दोन्हीही हे फेस वॉश जे आहेत ते यूज करू शकता तुमच्या टाइपच्या अकॉर्डिंग. सो हे फेस वॉश मी तुम्हाला हायली रिकमेंड करेन. तर फेस वॉश माझा करून झालेला आहे. स्किन केअरमध्ये फेस वॉश केल्याच्या नंतर जी पहिली स्टेप असते ती असते टोनिंग. आता तुमच्याकडे जर टोनर असेल तर तुम्ही टोनर लावू शकता. जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही जे नॉर्मली गुलाब जेल मिळतं ते तुमच्या हाताच्या मदतीने डायरेक्टली तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता. सो टोनरसाठी मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार आहे. पहिलं म्हणजे हे प्लमचं टोनर. हे देखील मी खूप दिवस झाले यूज करत आहे. एकदम सुंदर आहे. खूप जास्त हायड्रेशन देतं. आणि हे जर टोनर तुम्हाला जास्त कॉस्टली वाटत असेल किंवा अजिबात तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर तुम्ही छान आपली जी गुलाबरी म्हणजेच डाबर गुलाबरी गुलाब पाणी तुम्ही याला म्हणू शकता. जी मेडिकलवरती ₹25 लाच साधारणतः मिळते. ते तुम्ही यूज करू शकता. सो मी तुम्हाला ही कशी यूज करायची ते दाखवते. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हातावरती 2-4 ड्रॉप याचे घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या हँडच्या मदतीनेच आपल्याला चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता डॅब-डॅब करूनच मी लावत आहे. हे जे टोनर आहे ते देखील मी तुम्हाला यूज करून दाखवते. हे नॉर्मली असं काढायचं याचं झाकण आणि आपल्या चेहऱ्यावरती अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं. टोनरमध्ये भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला मिळून जातील. तुमच्या स्किननुसार किंवा तुम्हाला कोणतं फ्रेग्रन्स पाहिजे आहे किंवा तुम्हाला त्यामध्ये कोणता घटक पाहिजे आहे त्यानुसार तुम्हाला टोनर मिळून जातील. जास्त करून ज्यामध्ये गुलाब पाणी किंवा हायलोरॉनिक ॲसिड वगैरे असेल असं टोनरच तुम्ही जास्त करून यूज करा. कारण की हायलोरॉनिक ॲसिड हे आपल्या चेहऱ्याला हायड्रेशन देण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करत असतं. सो टोनर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग निवडू शकता. तर पहिली ही स्टेप आहे टोनिंगची.
तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की टोनर आणि गुलाब पाणी यापैकी तुम्ही काहीही यूज करू शकता. तर आपण वळूयात दुसऱ्या स्टेपकडे. दुसरी जी स्टेप आहे ती आहे सीरम लावण्याची. तर आता सीरममध्ये देखील तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहेत. पण सीरम निवडताना आपल्याला कायमच आपल्या चेहऱ्याच्या समस्येनुसार सीरम निवडायचा आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती काही नसेल म्हणजे फोडं नसतील किंवा पिगमेंटेशन वगैरे काही नसेल, तर तुम्ही नॉर्मली जे व्हिटॅमिन सीचं जे सीरम आहे ते यूज करू शकता. ते खूप सुंदर सीरम आहे आणि मी तुम्हाला ते यूज करून देखील दाखवणार आहे. सो इथे मी यूज करत आहे द डर्माकोचं 10% व्हिटॅमिन सी फेस सीरम, ज्यामध्ये नायसिनेमाइड देखील आहे आणि व्हिटॅमिन सी देखील आहे आणि हे ऑल स्किन टाइप आहे फॉर स्किन रेडियन्स. सो इथे मी तुम्हाला हे यूज करून दाखवते. सीरम जे आहेत ना, ते तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन मिळतील ज्यामध्ये आणि तुम्हाला ते तुमच्या चेहऱ्याच्या समस्येनुसार ते निवडायचे असतात. उदाहरणार्थ जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील, तर तुम्हाला त्यानुसार सीरम निवडायचे असतात. जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग असेल, त्यानुसार सीरम निवडायचा असतो किंवा जर तुमच्या चेहऱ्यावरती सन टॅन वगैरे झाला असेल किंवा तुमची स्किन जी आहे ती थोडीशी ब्लॅक वाटत असेल तुम्हाला, तर त्याचे वेगळे सीरम आहेत. सो त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. पण तुम्हाला या झंझटमध्ये पडायचं नाहीये, की कोणत्या समस्येसाठी कोणते सीरम असतात. तर तुम्ही नॉर्मली जे व्हिटॅमिन सीचं सीरम आहे ते यूज करू शकता आणि व्हिटॅमिन सीचं जे सीरम आहे ते कोणीही यूज करू शकतं. सो मी तुम्हाला हे यूज करून दाखवत आहे. तर आता हे सीरम जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये घ्यायचंय थोडंसं. हां, याच्यामध्ये घेतलं. आता आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती टाकायचे आहेत 3 ते 4 ड्रॉप. तुम्ही पाहू शकता इथे 3, इथे 3 असे थोडेसे ड्रॉप मी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला डाब-डाब करून ते छान सेट करून घ्यायचे आहेत. सीरम लावताना कधी पण आपल्याला असं ब्लेंड नाही करायचंय जसं आपण क्रीम वगैरे ब्लेंड करतो. आपल्याला नेहमी असं डॅब-डॅब करूनच ब्लेंड करायचं आहे. म्हणजेच सेट करायचं आहे, सॉरी. तर तुम्ही पाहू शकता सीरम व्यवस्थितपणे मी लावून घेतलेला आहे आणि स्किनमध्ये छान ऑब्झर्व्ह झालेला आहे. तर आता तिसरी जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर लावण्याची. आता मॉइश्चरायझर देखील तुम्हाला तुमच्या स्किननुसार मिळतील. जर तुमची स्किन ड्राय असेल तर त्यानुसार तुम्हाला मॉइश्चरायझर मिळतील. जर तुमची स्किन ऑइली असेल तर त्यानुसार तुम्हाला मॉइश्चरायझर सिलेक्ट करायचं आहे. आणि आता मी जे मॉइश्चरायझर यूज करणार आहे ते आहे फॉक्सटेलचं हे मॉइश्चरायझर, ज्यामध्ये आहे नायसिनेमाइड प्लस हायलोरॉनिक ॲसिड प्लस कोकम बटर आणि हे जे आहे ते ऑल स्किन टाइप आहे आणि तर हे मी तुम्हाला यूज करून दाखवते. बघा एवढूसं मी घेतलं. मिनिमलिस्टचे पण खूप छान-छान मॉइश्चरायझर आहेत. ते देखील मी यूज करून पाहिलेले आहेत. त्या जर तुम्हाला हवं असेल तर मी त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि हे जे मी यूज करत आहे ते देखील छान आहे, ऑल स्किन टाइप आहे. तुम्ही तुमच्या स्किननुसार मॉइश्चरायझर निवडू शकता. आता मॉइश्चरायझर लावताना आपल्याला असं ब्लेंड केलं तरीही चालतं. डॅब-डॅब करून ब्लेंड करण्याची गरज नाही. सेट झालेला आहे स्किनमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आता ही झाली तिसरी स्टेप आणि त्याच्यानंतरची चौथी जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन लावण्याची.
आता कुठेही तुम्ही बाहेर जात असाल, तर तुम्हाला सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडायचं नाहीये. पण नॉर्मली तुम्ही जेव्हा घरात देखील असाल, तेव्हा देखील तुम्हाला सनस्क्रीन लावायचीच आहे. कारण की आपला थोडं का होईना बाहेरच्या उन्हाशी संपर्क येतोच बाल्कनीत जाताना किंवा थोडंफार आपण बाहेर वगैरे जातोच. सो मी इथे यूज करणार आहे द डर्माकोची SPF 50 PA++ असलेली सनस्क्रीन आणि यामध्ये आहे 1% हायलोरॉनिक ॲसिड आणि सनस्क्रीन ॲक्वा जेल प्लस यामध्ये व्हिटॅमिन ई देखील आहे आणि हे पूर्णपणे फ्रेग्रन्स फ्री आहे. सो हे मी यूज करून दाखवते. सनस्क्रीन लावताना अजिबात कंजूसी करायची नाहीये. थोडंसं जास्तच तुम्हाला लावायचं आहे. कारण की एक वेळ तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालतं. पण सनस्क्रीन लावणं हे मस्ट आहे. बाहेर जाताना तर जास्तच. सो पाहू शकता तुम्ही मी लावलेली आहे सनस्क्रीन व्यवस्थितपणे. माझी सनस्क्रीन लावून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चेहऱ्याची स्किन जी आहे ती व्यवस्थितपणे छान प्रिपेअर झालेली आहे. अ, चेहऱ्याच्या स्किन नंतर आपल्याला ओठांकडे वळायचं आहे आणि ओठांची काळजी घेण्यासाठी आपल्याला छान चांगल्या ब्रँडचा एखादा लिप बाल्म वापरायचा आहे. तुम्हाला मी एक सांगते, की जे व्हॅसलीन येतं ते अजिबात यूज करू नका. कारण की जे व्हॅसलीन आहे ना, ते लावल्याच्या नंतर थोड्या वेळानंतर ओठ जे आहेत ते पूर्णपणे ड्राय पडतात. माझे तर पडतात. मला अदर माहिती नाही दुसऱ्यांचं कसं होतं ते. पण मी भरपूर वेळेस असं ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की व्हॅसलीन लावलं, की थोड्या वेळानंतर ओठ जे आहेत ते ड्राय पडतात आणि परत आपल्याला त्यावरती व्हॅसलीन लावावं लागतं. जितके टाईम आपण त्याच्यावरती लावू, तितके टाईम ओठ ड्राय पडतात. अजिबात त्याचा इफेक्ट मिळत नाही. त्यापेक्षा जर तुम्ही हिमालयाचा लिप बाल्म जर यूज केला किंवा अदर देखील तुम्हाला जो यूज करायचा आहे तो लिप बाल्म यूज केला, तर त्याचा खूप जास्त इफेक्ट तुमच्या ओठांवरती दिसून येतो, जास्त करून हिवाळ्यामध्ये. सो इथे मी हिमालयाचा लिप बाल्म यूज करून दाखवत आहे. आपल्याला ओठांवरती लावायचा आहे. आपल्या चेहऱ्याचं स्किन केअर जे आहे ते करून झालेलं आहे. पण आपल्या चेहऱ्याप्रमाणेच आपल्या बॉडीला देखील म्हणजेच आपल्या हाताला, पायाला त्यांच्या स्किनला देखील स्किन केअर करण्याची फार गरज असते. तुम्ही देखील नोटीस केलेलं असेल जेव्हा तुम्ही अंघोळ करून बाहेर येता, तेव्हा तुमची जी स्किन आहे ती एकदम सॉफ्ट झालेली असते. मग ती हाताची असू दे किंवा पायाची असू दे, आपली पूर्ण बॉडीची स्किन जी आहे ती एकदम सॉफ्ट झालेली असते. सो आपल्याला अंघोळ करून झाल्याच्या नंतर आपण चेहऱ्याची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपल्या हाताच्या स्किनची आणि पायाच्या स्किनची देखील काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही काय करू शकता, चांगल्या ब्रँडचं बॉडी लोशन तुमच्या हातापायाला लावू शकता. सो मी इथे यूज करणार आहे जॉयचं बॉडी लोशन आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे हे आहे. कंप्लीट मॉइश्चर रॅडियंट ग्लो सीरम इन लोशन याच्यामध्ये आहे नायसिनेमाइड हे स्किनला ब्राईटनिंग करतं, हायड्रेशन देतं, स्मूथ ठेवतं आणि सॉफ्ट ठेवतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या अकॉर्डिंग छान बॉडी लोशन यूज करू शकता. तर मी हे यूज करून तुम्हाला दाखवते. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आपल्या हातावरती टाकायचं आहे दोनही. अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या पोटाला म्हणजेच आपले जे शरीराचे पार्ट जे आहेत ते ओपन असतात म्हणजेच आपली कंबर किंवा पायाला आपल्याला हे बॉडी लोशन लावून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या चेहऱ्याबरोबरच तुमची संपूर्ण बॉडीची स्किन आहे ती देखील छान सॉफ्ट राहील आणि छान ग्लो करेल.
सो हा होता आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की अंघोळ झाल्याच्या नंतर, अंघोळ झाल्या-झाल्या आपल्याला आपल्या चेहऱ्याची आणि आपल्या हातापायाच्या स्किनची किंवा आपल्या बॉडीच्या स्किनची कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. आणि या व्हिडिओ मागचा माझा एवढाच उद्देश होता, की तुम्हाला अंघोळ झाल्याच्या नंतर लगेचच आपण कशा पद्धतीने स्किन केअर करू शकतो हे दाखवायचं होतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.